या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नुकतेच सिन्नर नगरपालिकेत नागरी सुविधांबाबत नगराध्यक्ष किरण डगळे यांना नगरसेविका प्रीती वायचळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका हद्दीतील बंधन लॉन्स पाठीमागील महिलांनी निवेदन देऊन मागणी करताच नगराध्यक्षांनी सफाई कामगारांना पाठवून तेथील तुंबलेल्या ड्रेनेजची स्वच्छता केल्याने नागरिकांनी आभार मानले। नगरपालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या सिन्नर घोटी महामार्गालगत असलेल्या बंधन लॉन्सच्या पाठीमागील महिला व नागरिकांनी नगरपालिकेच्या असुविधेबाबत निवेदन दिले होते। त्याच प्रभागातील नगरसेविका प्रीती वायचळे व नगराध्यक्ष किरण डगळे यांनी तात्काळ दखल घेत परिसरातील तुंबलेल्या ड्रेनेजची सफाईचे आदेश देताच सफाई कामगारांनी परिसरातील ड्रेनेज व कचरा साफ केला। त्यामुळे येथील महिला वर्गांनी नगरपालिकेच्या सहकार्याबाबत नगरसेविका वायचळे व नगराध्यक्ष डगळे यांचे आभार मानत अजूनही ज्या अडचणी आहेत त्या देखील लवकरात लवकर सोडविण्याची विनंती केली आहे। SCN न्यूज साठी अक्षय गायकवाड। यायला पाहिजे ते उसने बाबापर्यंत आली, आमच्या इकडे काय आली नाहीये। आणि काल कचरा ते घाण साफ करायला आली ती गाडी, पण ती एकच टँकर भरून गेला, अजून 3 टँकर भरणार आहे। तेवढे साफ करायला पाठवून द्या आमच्या। तर मी निवेदन करते, हात जोडून सगळी नमस्कार करते तुम्हाला, तेवढं आमचं रिक्वेस्ट स्वीकार करा। मी संध्या विजय गवळी, आम्ही इथेच सोसायटीमध्येच राहतो। आमची पूर्ण 19 घरांची कॉलनी, 20 ते 29 घरांची कॉलनी आहे। एवढ्यांची आमची जी काल आलेली सेफ्टी टँक खाली करण्यासाठी आला होता टँकर, त्यांनी पाठवला, पण किरण भाऊ डगळे यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं। प्रीती वायचळे त्यांनीही सहकार्य केलं आम्हाला। आम्ही गेल्यानंतर त्यांनी लगेच पूर्वतयारी करून आमच्यासाठी पाठवली, गाडी पाठवली, टँकर पाठवला, पाण्याचाही पाठवला। परंतु आमची एक इच्छा आहे की आमच्या ज्या टाकीवरती जे गवत साचलेलं आहे त्यासाठी आम्हाला साफ करायला त्यांनी 2-3 माणसं पाठवून तेवढं साफ करून घ्यावं आणि आणखी 2 वेळेस टँकर पाठवून त्यांनी तो पूर्ण खाली करावा, एवढी एक इच्छा आहे। आणि ही जी घाण इथे साचलेली आहे एकदम घराजवळून खूप जवळ अंतरावरती इथे, तर त्यासाठी पण आम्हाला असं वाटतं की त्यांनी ते साफसूफ करून फवारा गाडी पाठवून आणि एवढं आमचं साफ केलं तर आम्हाला खूप आनंद वाटेल की आमच्या बोलण्यावर किंवा आमच्या अर्जावरती यांनी खूप मोठी जबाबदारी स्वीकारली व आमच्या मागे ते उभे आहे, याचा आनंद आम्हाला खूप मोठा होईल। संडास की टाकी भर गई है, उसको भरने के लिए कल आए थे, बोल रहे थे कि ये तुम्हारा काम है, ढक्कन उसको खोल के दो, हम नहीं खोलेंगे, हमारा क्या हम काम है, इधर रुकेंगे, आधा 1 तास में हम निगुन जाए, हम चले जाएंगे, हमारा टाइम हो जाएगा, हम चले जाएंगे, आप खोल के जल्दी दो, नहीं तो हम उसको ढक्कन खोले भरे और उसे उतने से खत्म नहीं होगा। वो 3-4 गाड़ी लगती है, भर के जाए, इधर से लेके जाने चाहिए उनको। हाँ, उधर बहुत कचरा है, इधर छोटा मच्छर इतना है, बहुत हमारी पीने की टाकी भी उधर ही है। छोटा बच्चे है, वो लोग को तकलीफ हो रहा है, आप आइए देख लीजिए आप। नमस्कार, आम्ही श्रुती संगम सोसायटीमध्ये राहतो। इथं खूप कचरा झालेला आहे, आमचे लहान मुलं इथे खेळतात, खूप अडचण होती, तर आमची एवढी विनंती सर्व हा कचरा काढून घ्या। श्रुती संगम सोसायटी इथून बोलत आहोत। आमच्या इथे काल सेफ्टी टँक आला होता, पण एकच भरून नेला आणि आणखी 3 टँकची गरज आहे, तेवढी तुम्ही स्वच्छ करून घ्यावी अशी विनंती करतो। आणि आमच्या पिण्याच्या पाण्याची टाकी इथेच आहे आणि तिथं खूप कचरा झालेला आहे। पिण्याचं पाणी आमचं तिथं टाकी शेजारीच असतं, तुम्ही येऊन तेवढा त्याच्यावरचे कचरा काढून आणि तेवढी टँक साफ करावी अशी विनंती करतो आम्ही। आणि आमच्या इथे छोटे मुले आहेत, मुले खेळतात, इथं खेळतात आणि इथे कचरा असल्यामुळे आणि सेफ्टी टँक असल्यामुळे सर्व मच्छर घरामध्ये शिरतात आणि छोट्या मुलांना चावतात, त्याने आणखी आजार पसरतात। तुम्ही आमची एवढीच विनंती आहे तुमच्याकडे की आठवड्यातून एकदा तरी तुम्ही इथे फवारणी करावी आणि एवढी टाके सेफ्टी टँक साफ करावी आणि आठवड्यातून 8 दिवसातून तरी एकदा तरी आमच्याकडे पाण्याचा टँकर पाठवावी। आणि आमच्याकडे टँकर येतो पण 20 किंवा 22 दिवसानंतरच येतो। आम्ही एवढं 20-22 दिवसातनं तेच पाणी पितो, पिण्याला तेच पाणी वापरतो, आंघोळीसाठी, कपड्यांसाठी, भांड्यांसाठी तेच पाणी वापरतो। एवढं 20-22 दिवस आम्ही ते पाणी कसं वापरायचं? आठवड्यातून एकदा तरी टँकर पाठवायला पाहिजे ना।